तुम्ही कधी ऐकलंय का हो की एका गुंडाला गावातील गावकरी नाही तर इतर गुंडच घाबरतात? नाही ना? तर हा विषय तुमच्यासाठी. बाप्पू बिरू वाटेगावकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला, पण त्याच वेळी गरीब आणि अडल्या नडलेल्यांचा आधार बनले. त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे, ज्यामुळे त्यांना पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा काठचा ढाण्या वाघ आणि रॉबिन हुड म्हणून ओळखलं जातं. चला तर बघूयात नेमके कोण होते बाप्पू बिरू वाटेगावकर. बाप्पू यांचा जन्म 1922 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावातील एका गरीब धनगर कुटुंबात झाला. परिस्थितीमुळे त्यांना कधी कुठले शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना अक्षर ओळख नव्हती. त्यांचे शिक्षण म्हणजे गावातील ओव्या, कीर्तन आणि प्रवचनांपुरते मर्यादित होते. लहानपणी त्यांना कुस्तीची आवड होती आणि ते शरीरदृष्ट्या धष्टपुष्ट सुद्धा होते. मेंढ्या राखणे, कुस्ती खेळणे आणि गावातील तालमीत घाम गाळणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम. बाप्पू हे आपलं जीवन एका सामान्य माणसासारखे जगत होते. पण बाप्पू यांचे जीवन तेव्हा बदलले जेव्हा त्यांच्या गावातील रंगा शिंदे नावाच्या गुंडाने गोरगरिबांना त्रास द्यायला आणि गावातील स्त्रियांची छेड काढायला सुरुवात केली. त्यामुळे बाप्पूंनी अन्यायाविरुद्ध पेटून उठत रंगा शिंदेचा भर दिवसा चाकूने सपासप वार करून हत्या केली. रंगा शिंदेची हत्या केल्यानंतर बापूंचे दुश्मनही खूप वाढले. यानंतर रंगाच्या भावानेही असाच उच्छाद मांडला. त्याचाही उद्रेक वाढल्यानंतर त्याचाही खून बापूंनी केला. या घटनेने त्यांचे नाव गावागावात पसरले आणि ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाले. त्यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागात आपली समांतर यंत्रणा उभारली. बापूंनी एकूण 12 खून केल्याचं सांगितलं जातं, ज्यात गावगुंड आणि गरिबांना त्रास देणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या मुलालाही तत्वांसाठी गोळ्या घातल्या होत्या असं तेथील जुने लोक सांगतात. त्यांचा उद्देश अन्यायाविरुद्ध लढणे हा होता आणि त्यामुळे त्यांना स्थानिक लोकांमध्ये कृष्णा काठचा ढाण्या वाघ आणि रॉबिन हुड अशी ओळख मिळाली. रंगा शिंदेच्या खुनानंतर बाप्पू 23 ते 25 वर्ष पोलिसांपासून फरार होते. ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आणि सांगली, कोल्हापूरच्या ऊसाच्या फडांमध्ये लपून राहायचे. या काळात ते गरीब आणि अडल्या नडलेल्या लोकांना मदत करत असत. गावकरी त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणे घेऊन यायचे. विशेषतः सासरी छळ होणाऱ्या मुलींच्या बाबतीत बाप्पू त्यांच्या सासरच्या लोकांना धमकावून मुलींना लगेच ताबडतोब न्याय मिळवून द्यायचे. त्यांच्या या कृतींमुळे त्यांना गावकऱ्यांची सहानुभूती मिळाली, ज्यामुळे पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप कठीण जात होतं. फरार असताना कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन यांनी देखील आपल्या टोळ्यात सामील होण्याचं बाप्पूंना सांगितलं होतं, परंतु बाप्पूंनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणाले, तू पैशासाठी तस्करी करतोस, मी सर्वसामान्यांसाठी लढतो. आपले मार्ग वेगवेगळे आहेत. अखेर बाप्पूंना 25 वर्षानंतर सापळा लावून पकडण्यात आलं. त्यांच्यावर अनेक खुनांचे आरोप होते आणि भारतीय कायद्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगली, ज्यात कागल तुरुंगाचा देखील समावेश होता. 2004 मध्ये त्यांची तुरुंगामधून सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर बापूंनी आपली प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केले. ते आध्यात्मिक प्रवचने आणि व्याख्याने देऊ लागले. त्यांनी मांसाहार, दारू, तंबाखू किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना कधी स्पर्शही केलेला नाही आणि तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा उपदेश देखील ते करत होते. पैसा अडका ही खरी संपत्ती नाही, अंगात ताकद आणि नदीच्या पाण्यासारखं रक्त खेळलं पाहिजे असं ते नेहमी बोलायचे. त्यांनी गरिबांना मदत करणे सुरू ठेवले आणि विशेषतः महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या या परिवर्तनामुळे त्यांना समाजात मान्यता मिळाली आणि गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलवले जाऊ लागले. तरुण त्यांच्यासोबत सेल्फी घेत आणि त्यांचे प्रवचनांचे व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर व्हायरल करत. बाप्पू यांचे वृद्धापकाळाने आणि दीर्घ आजाराने 16 जानेवारी 2018 रोजी इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे वय सुमारे 96 ते 103 असं सांगितले जाते. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक सहभागी झाले होते आणि बोरगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. तर ही होती एका देवरूपी गुंडाची कधी न ऐकलेली अशी कहाणी. हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.